मी ज्योतिषशास्त्री दिनेश जोशी. आज दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजीचे दैनिक फलादेश सांगण्यास सुरुवात करत आहे. तत्पूर्वी पाहूया आजचे पंचांग. आज मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी तसेच पौर्णिमा आहे. आज चतुर्दशीचा क्षय झालेला आहे. वार गुरुवार, नक्षत्र कृत्तिका असून रास वृषभ आहे. या सगळ्यांच्या अनुषंगाने आज लुंबक नावाचा योग होत असून त्याचे फल धननाश आहे. आज राहुकाल दुपारी 1:30 ते 3 या कालावधीमध्ये असणार आहे. श्रोते हो, आजचा योग लुंबक आणि त्याचे फल धननाश याच्या अनुषंगाने आजचा दिवस चांगला नाही असं आपण स्वाभाविक म्हणू शकतो. परंतु ग्रहयोगाच्या स्थितीने काही जणांच्या काही कुंडलींमध्ये चंद्रगुरूचा चांगला योग झाल्यामुळे म्हणा दिवस चांगला जाऊ शकतो. तर आपण बघूया फलादेशाच्या अनुषंगाने कोणाला चांगला दिवस जाणार आहे, कोणाला साधारण आहे आणि कोणाला वाईट दिवस आहे. आज चंद्र वृषभ राशीत असल्याने वृषभ राशीपासून आपण सुरुवात करणार आहोत. तर बघूया आजचा फलादेश. वृषभ रास. आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा आपल्याला असणार आहे. अंगमेहनतीची कामे करायची तयारी ठेवा. आर्थिक आवक बेताची होणार आहे. नोकरीविषयक कामे होतील. पत्रव्यवहार, कम्युनिकेशन, वार्तालाप, संवाद करताना सावधानता बाळगा. लेखी आश्वासने कोणाला देऊ नका. कागदपत्रांवरती शक्यतो सह्या करू नका. करायची झाल्यास शक्यतो राहुकाल तरी टाळा. राहुकाल आज दुपारी 1:30 ते 3 या कालावधीमध्ये आहे. आज अन्य व्यावसायिकांनी दक्ष राहून काम करावे. आज भागीदारांवर फारसे अवलंबून राहू नका, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. आज शनी महाराजांचे पदस्पर्श करून दर्शन घ्या, आपल्याला फायदा होईल. तदनंतर दत्तगुरूंचे दर्शन केले तरी चालणार आहे. मिथुन रास. आजचा दिवस आपल्यासाठी मध्यम स्वरूपाचा आहे. आर्थिक आवक मात्र चांगली राहणार आहे. जोडीदार भागीदाराकडून आर्थिक लाभ अपेक्षित आहे. समजूतदारीची वागणूक आपल्या जोडीदाराकडून आपण करू शकतात. संतती संबंधी आज शुभवार्ता आपल्याला मिळतील. आज दत्तजयंती असल्याने संतती समवेत त्याचे दर्शन घेतले तर आपल्याला अधिक फायदा होईल. आज आपण काही पाळीव प्राण्यांना किंवा कुठल्याही प्राण्यांना पाणी जर पाजले तर त्याचा अधिक फायदा होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज आपण देव धर्म आपल्या स्वतःच्या नशिबाविषयी नकारात्मक बोलू नका, अन्यथा आपल्याला त्रास होण्याची शक्यता आहे. पुढील रास कर्क रास. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. अनेक लाभ आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक कमी आहे, पण बाकी गोष्टी इतर व्यवस्थित मिळतील. गृहसौख्य, संतती सौख्य उत्तम. महत्त्वाचं म्हणजे आज हितशत्रू अतिशय दुर्बल झालेला आहे, नामोहरम झालेला आहे. स्वाभाविकच याचा आपण फायदा घेतला तर फायदा होईल. आपल्याला लोकप्रियतेत वाढ होईल. लोकसंग्रह वाढवा. आज दत्तगुरूंचे दर्शन घ्या. सोबत आपल्या एखाद्या सहकार्याला नेल्यास अतिशय फायदा होईल. सिंह रास. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला नाही. वेळ जास्त होणार आहे. घरात तणावाचे वातावरण राहू शकते. या तणावाला दूर करण्यासाठी आपण काही करमणूक प्रधान कार्यक्रमाचं जर नियोजन केले तर याला आळा बसू शकतो. ताण हलका होऊ शकतो. आज हितशत्रू मात्र आपला प्रबल झालेला आहे. भागीदार, जोडीदार यांच्या वृषांवर राहू नका. आपण आपले स्वतः निर्णय घ्या आणि पुढे चला. पूर्वी केलेला लोकसंपर्क आज आपल्या व्यवसायासाठी लाभदायक ठरणार आहे. त्यांच्याकडून आपल्याला लाभ होणार आहे. तो लोकसंपर्क आपल्या कामास येणार आहे. आज घरीच गणपतीचे दर्शन घेतले तर उत्तम राहणार आहे. कन्या रास. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. आर्थिक आवक चांगली होणार आहे. लाभाच्या अनेक गोष्टी घडणार आहेत. गृहसौख्य उत्तम मिळणार आहे. संतती संबंधी काही त्यांच्या अडलेल्या गोष्टी असतील, नोकरी म्हणा, शिक्षण म्हणा, त्या आज सुटणार आहेत. आज आपला आनंदाचा दिवस आहे. हितशत्रूचा नाश होणार आहे. याचा फायदा घ्या. आज लोकसंपर्क वाढवा. दत्तगुरूंचे दर्शन घ्या, आपला फायदा होईल. तुला रास. आजचा दिवस आपल्या वर्तणुकीवर अवलंबून आहे.
आपण जसे वागाल, जसे पेराल तसे उगवणार आहे. आज आपण जसं वागाल तसं आपल्याला दिवस जाणार आहे. आज आपण शांतपणे, संयमाने, समंजसपणे, मोजकेच असं जर का आपण बोलणं चालणं ठेवलं तर आपला दिवसही साधारणपणे जाण्याची शक्यता आहे. आज शक्यतो आपण एकटे जर राहिलात आणि काही चिंतन केलं तर ते अधिक चांगलं राहणार आहे. आज आपण देव, धर्म, नशीब याविषयी नकारात्मक बोलू नका, अन्यथा आपल्याला त्रास होऊ शकतो. विशेषतः आज राहू काल सांभाळा. आपला व्यवसाय चांगला चालण्याची शक्यता आहे, पण यासाठी आपण तज्ज्ञाशी, ज्ञानी लोकांशी संपर्कात राहायला पाहिजे, थोडं त्यांच्याशी बोललं पाहिजे. आज आपल्याला जर शक्य झालं तर ज्ञानी लोकांना एखादं पुस्तक किंवा तज्ज्ञाला एखादं पुस्तक जर आपल्याला भेट देता आलं तर ते अतिशय उत्तम होणार आहे. आज दत्तगुरूंचे व्यवसायाच्या ठिकाणी दर्शन घ्या, आपल्याला फायदा होईल. वृश्चिक रास, आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा आहे. घरात उदास वातावरण आपल्याला चिंतायुक्त करेल. घरात महादेवाचा जप म्हणा, वातावरण निवडायला मदत होईल. राहू काळात ह्या गोष्टी विशेष करा. आज भाग्य साथ देणारे दत्तगुरूचे दर्शन आपल्याला लाभ होईल. आज दत्तगुरूचे दर्शन अवश्य घ्या. धनुरास, आजचा दिवस आपल्याला साधारण आहे. आज मात्र आपल्याला शारीरिक दगदग, मानसिक ताण तणाव, खर्च यात जाणार आहे. राहू काल आपण विशेष सांभाळावा. नोकरी करू इच्छिणाऱ्यांनी आज प्रयत्न करायला हरकत नाही. त्यांच्या प्रयत्नाला यश येण्याची शक्यता. आज आपण भगवान विष्णूचे अथवा कृष्णाचे दर्शन घेतले तर अधिक चांगले राहील. मकर रास, आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय चांगला आहे. संतती संबंधी शुभ वार्ता आहे, लाभ होतील. अकस्मात धनयोगाची देखील योग आहे. गृहसौख्य, संतती सौख्य उत्तम आहे. जोडीदार भागीदाराची उत्तम साथ आपल्याला लाभणार आहे. व्यवसाय चांगला चालेल. आज आपण हिशोब, पत्रव्यवहार, काही कागदपत्रे, जुने कागदपत्रे सगळे एकदा जर तपासले तर आपल्याला फायदा होईल. आपल्याला पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. आज देवीचे दर्शन घ्या आणि तदनंतर आपण दत्तगुरूंचे दर्शन घ्या, फायदा होईल. कुंभरास, आजचा दिवस साधारण आहे. आवक कमी वसणार आहे. गृहसौख्य लाभेल. आज आपण शक्यतो शास्त्राच्या संबंधी, विज्ञानाच्या संबंधी काही जर अभ्यास केला, शिकला तर आपल्याला फायदा होणार आहे. नोकरी व्यवसायात परिश्रमाची तयारी ठेवा. आज राहू काल सांभाळा. महादेवाचं दर्शन आज आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. मीन रास, आजचा दिवस साधारण. संतती सौख्य उत्तम. नोकरदारांसाठी, व्यावसायिकांसाठी दिवस चांगला असणार आहे. कामाचे तास आज आपल्याला वाढवावे लागतील. आज आपल्याला थोडं जास्त काम करावं लागणार आहे. आज दत्तगुरूंचे दर्शन आपल्याला लाभदायक राहणार आहे. मेषरास, आजचा दिवस चांगला. आर्थिक आवक आपली चांगली राहणार आहे. गृहसौख्य उत्तम राहणार आहे. अकस्मात लाभाचे योग आज आहेत. दूरच्या लोकांच्या गाठीभेटी, त्यातून त्यांचा फायदा होणार आहे. आज आपण घरी दत्तगुरूंचे दर्शन घेतले तर आपल्याला फायदा होणार आहे. इति शुभम भवतु.